महिलेवरचा हा अन्याय अत्याचार तेव्हापासून आज तागायत चालू आहे आणि महिला हे सण करत आलेली आहे. परंतु लक्षात घ्या, महिला हिचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सशक्तीकरण झालं पाहिजे. ती अबला नाही, ती दुर्बल नाही. परंतु समाजामध्ये आज महिलांना दुय्यम स्थान दिलं जातंय ना. का बरं असं? आजही समाजाचा दृष्टिकोन का बदलत नाही? महिला अशी का वाटते त्यांना? अरे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, आणि त्या महिलेबद्दल असा अविश्वास. किती अन्याय, किती अत्याचार. तुम्हाला माहिती आहे का? ही महिला आहे म्हणून विश्व आहे. कारण एका स्त्री शिवाय श्री कसा आहे, अपूर्ण आहे. परंतु हे लक्षात आलेलं नाही. आपण म्हणतो की आम्ही काय आहोत, स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत म्हणतो ना आपण स्वतंत्र आहोत. परंतु विचार केला तर भारत जरी स्वतंत्र असला तरी आपल्याकडे स्वातंत्र्य आहे का सांगा? कारण आजही काही कामानिमित्त बाहेर पडणारी स्त्री कशी आहे, असुरक्षित आहे. शाळेतला विद्यार्थी आजही असुरक्षित आहे. मग त्याच्यासाठी कडक कायदे व्हायला नको का? परंतु बघा, भारत हा जर अजून प्रगतिशील व्हावा असं वाटत असेल तर प्रथमतः पुरुषांचा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलायला हवा. आपण नेहमी मुलींना काय करतो, संस्कार देतो ना, की बाई असं नको वागू, तसं नको वागू. परंतु लक्षात घ्या, जो वंशाचा दिवा आहे मुलगा, त्यालाही सांगा ना की परस्त्री ही माते समान आहे. सांगायला हवं, कारण संस्कार ही काळाची गरज आहे. जे संस्कार जिजामातेने शिवरायांवरती केले, जे संस्कार भुवनेश्वरी देवीने स्वामी विवेकानंदांवरती केले, तेच संस्कार आता आपण आपल्या पाल्यावरती करायला नकोत का? या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि भारत हा तोपर्यंत प्रगतिशील होणार नाही जोपर्यंत महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होत नाही. तुम्हाला सांगू का, पूर्वीचा एक काळ होता कोणता, चूल आणि मूल. महिलांचं कार्यक्षेत्र आणि कर्मक्षेत्र काय होतं, चूल आणि मूल इथपर्यंतच ती मर्यादित होती. परंतु आजचा काळ बदललेला आहे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती लढते की नाही? कितीतरी उदाहरणं देता येतील आपल्याला. बघा ना, स्त्रीमधलं सामर्थ्य जाणायचं आहे तुम्हाला. एक स्त्री काय काय करू शकते ते. एक स्त्री प्रतिभाताई पाटील बनून देशाचं नेतृत्व करू शकते. थोडासा ऐकू द्या. एक स्त्री सावित्रीबाई फुले बनून साक्षरतेचा अधिकार बहाल करू शकते. एक स्त्री जिजामाता बनून स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेऊ शकते. एक स्त्री कल्पना चावला बनून आसमंत कवेत घेऊ शकते. एक स्त्री लता मंगेशकर बनून स्वरांवरती अधिराज्य गाजवू शकते. एक स्त्री सिंधुताई सत्काळ बनवून अनाथांची मायही बनवू शकते. एक स्त्री झाशीची राणी बनवून देशाचं नेतृत्व करू शकते. मग तीच स्त्री, माझं वाक्य लक्षात घ्या, तीच स्त्री वेळ पडली तर कालिका, चंडिका आणि दुर्गा बनून समोर आलेल्या नराधमाचा वधही करू शकते. हे आहे एका स्त्री मधलं सामर्थ्य, आणि ते आपण जाणलं पाहिजे, नाही का? आणि ते आपण जाणलं नाही म्हणून ही आपली अवस्था आहे. किती संकट आहेत आपल्या भारतावरती आजही आपला भारत जरी विकसनशील असला तरी आज अनेक समस्या भारतासमोर आवासून उभ्या आहेत की नाही? पहिलं संकट कुठलं आहे? धर्माचं. आत्ताच 22 तारखेला काय झालं जम्मू काश्मीरमध्ये, पहलगाम या ठिकाणी काय झालं बरं? पर्यटकांवरती गोळीबार, नाही का? किती भयंकर. कारण बघा, 26/11/2008 मध्ये मुख्य खलनायक कसाब, नाही का, मुंबईवरती हल्ला झाला. अगदी तशाच स्पीडने हा हल्ला झालेला आहे. फक्त काय विचारलं, कुठल्या धर्माचा आहेस? हिंदू. लगेच गोळ्या झाडायच्या. बघा किती भयंकर घडते आपल्या देशामध्ये. एक षडयंत्र रचलं जाते. म्हणून तरुणींना देखील माझी एक विनंती आहे की लव जिहाद हे जे षडयंत्र आहे यांना बळी पडू नका. त्यासाठी आपण सावध असायला हवं. धर्मावरचं संकट, नाही का? आज काय काय घडतंय आपल्या देशामध्ये. परंतु बघा, एकच विनंती आहे तुम्हाला की या धर्मासाठी एकत्रित या, संघटित व्हा. कारण धर्मासाठी सगळे जगतात, हो जगतात ना धर्मासाठी. परंतु धर्मासाठी मरणारा एकच होता. कोण बरं? छावा संभाजी राजा. एकच राजा, नाही का? कशासाठी? प्राणाचं बलिदान केलं केवळ आणि केवळ धर्मासाठी. इको द्या दादा, इको द्या. बघा, लक्षात घ्या, धर्मासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे. कारण अभी नहीं जागे तो कभी भी नहीं जाग पाओगे. आणि म्हणून हा धर्म संतांनी जागवला ना. 12व्या शतकातला काळ जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं तेव्हा दुसरीकडे माझी माऊली ज्ञानोबा काय करत होती?
धर्माची बांधणी करत होती, त्यांनी धर्म जागवला, त्यांना जगताही आलं. क्रांतिकारकांनी धर्म जागवला. कसा जागवला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोणी धर्म जागवला? झाशीची राणी लक्ष्मीबाईने धर्म जागवला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी धर्म जागवलेला आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. जहाल मतवादी लोकमान्य टिळकांनी धर्म जागवला. मग तो धर्म आपल्याला नको का जागवायला? नी मजसीने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्म जागवलेला आहे. त्यानंतर देव देसाला धर्मा पायी प्राण घेतल हाती. शिवरायांच्या मावळ्यांनी धर्म जागवला हो, आणि तोच धर्म आपल्याला जागवायचा आहे. परंतु धर्माची परिभाषा कळली नाही. कळली का? नाही ना. धर्म हा प्रदर्शनाचा विषय नाही, धर्म हा दाखवण्याचा विषय नाही, धर्म हा मांडण्याचाही विषय नाही. धर्म एक आंतरिक साधनेचा विषय आहे, स्वतःशीच अंतर्मुख होण्याचा विषय आहे. आत्ता जागे झाले नाही तर हजारो वर्षांपूर्वी जी अवस्था ज्यू धर्मीयांची झाली ती अवस्था आपली व्हायला वेळ लागेल का? नाही लागणार. शेकडो वर्षांपूर्वी जी अवस्था पारशीयांची झाली आणि बांगलादेशची झाली ना मागे, ती अवस्था आपली व्हायला वेळ लागेल का? नाही लागणार. आणि म्हणून त्यासाठी काय करायचं? आपल्याला सावध व्हायचं आहे आणि सावध झालो पाहिजे. कारण बघा, आपण संसारातही सावध नाही, परमार्थही सावध नाही. संसारात सावध नाही. बघा, वारंवार धर्मावरती काय येतंय? संकट येतंय की नाही? वारंवार सगळ्या समस्या आपल्या भोवती काय करतात? गिरट्या घालत असतात. याला कारणीभूत जर कोण असेल तर तो मानव आहे, आणि मानवाने काय व्हायला हवं? जागं व्हायला हवं. वेळ झालेली आहे. जाता जाता एवढंच सांगेन की आपण हिंदू आहोत, धर्मासाठी आपण एकत्रित यायला हवं, सगळ्या गोष्टी जाणायला हव्यात. आणि सेवेला पूर्णविराम देण्याआधी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर संतांनी जो आपल्याला वारंवार उपदेश केलेला आहे तो आपल्याला अंगी काय करायचं आहे? त्यांचं जे मार्गक्रमण आहे त्याच्यावरतीच आपल्याला क्रमण करायचं आहे. आणि म्हणून नाथरायने आपल्याला वारंवार काय केला की उपदेश केला की तुम्ही काय करा? संतांच्या चरणावरती लीन व्हा. आणि म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे अविनाशी आहे, जे अहर्निश आहे, जे त्रिकालदर्शी आहे, असा भगवान परमात्मा पांडुरंग याचं एकदा प्रेमाने भजन करू.